नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे महासेतूची नवीन अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट कुठल्या जिल्ह्यासाठी आहे, कशी आहे, अर्ज कधी सुरू होणार आहे, अर्ज कसे भरावे, अर्जासाठी कोण पात्र आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहे, त्या जिल्ह्याचा जी-आर बघणार आहोत. तर महा ऑनलाईन म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतूसाठी ज्या जागा निघालेल्या आहेत, त्या जिल्ह्याची माहिती आपण बघणार आहोत आज. तर चला मित्रांनो बघूयात कुठल्या जिल्ह्यासाठी जागा निघाली आहे. तर हे बघा जी-आर आलेला आहे ह्याचा जिल्हाधिकार्यालय धुळे. तर धुळेसाठी जागा निघाल्या आहेत सेतू सुविधा केंद्राच्या. तर जाहिरात प्रसिद्ध म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईट म्हणजे धुळे जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 30 जानेवारी 2026 आणि त्याची म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख आहे आणि अर्ज स्वीकारणे सुद्धा त्याच तारखेला सुरू झालेले आहे. 30 जानेवारी 2026 ते 27 फेब्रुवारी 2026 या वेळेत या कार्यालयीन वेळेतच सुद्धा अर्ज भरण्यात येणार आहे. तर याच्यात शासकीय सुट्ट्या वगळून देण्यात येईल. या शासकीय सुट्ट्या तुम्ही शासकीय सुट्ट्यात अर्ज घेतले जाणार नाही. तर हे अपात्र यादीसोबत धुळे जिल्ह्याचे संकेतस्थळावर या वेबसाईटवर धुळे.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. तर अशा प्रकारे या खालील अटी आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या मंजुरी अटी व निकष काय-काय असणार आहे. अर्जदार यांनी एका वेळी एकाच केंद्रासाठी अर्ज करावा. 2 अर्ज आढळल्यास प्रथम अर्जावर निर्णय घेण्यात येईल आणि दुसरा अर्ज बाद केला जाईल. आणि अर्जातील मजकूर संपूर्ण भरणे आवश्यक आहे. अर्जदार यांच्याकडे सी आयडी असणे बंधनकारक आहे. म्हणजे सी आयडी असणाऱ्यांना म्हणजे 25 गुण देण्यात येतील. अन्यथा ज्यांच्याकडे सी आयडी नाही त्यांचे 25 गुण वजा केले जाईल. अर्जदार किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. अर्जदार शासनमान्य संस्थेकडून एम-एस-सी-आय-टी कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत राबवलेला कोर्स म्हणजे CCC हा कोर्स केलेले असणं आवश्यक आहे. म्हणजे एम-एस-सी-आय-टी किंवा हा कोर्स. अर्जदाराकडे स्वतःचे पॅन कार्ड असणे महत्वाचे आहे. अर्जदाराचे पोलीस विभागाकडे चारित्र्य पडताळणी मूळ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते. आणि आपले सरकार सेवा केंद्र ज्या ग्रामपंचायतीच्या व शहरी हद्दीच्या ठिकाणी मंजूर करावयाचे आहे, अर्जदार त्याच ग्रामपंचायती किंवा नागरी क्षेत्राचा असावा. म्हणजे बाहेरील माणूस पात्र नसेल. अर्जदारास मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आहे. अर्जदार ज्या ग्रामपंचायती किंवा नागरिक क्षेत्राचा रहिवासी आहे त्याच ग्रामपंचायतीचा नागरिक क्षेत्राचा अर्ज करावा. अर्जदार यांचे कुटुंबात यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र नसावे. अर्जदार शासकीय निमशासकीय महामंडळ बँक कर्मचारी नसावा. अर्जदार यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेल्या रिक्त जागांसाठीच अर्ज करू शकतो. अशा प्रकारे अटी आणि शर्ती आहे. आपले सरकार सेवा केंद्राचा अर्ज नमुना या वेबसाईटवर दिलेला आहे. आणि या अर्जासोबत म्हणजे तुमच्या सेतू सुविधा केंद्रासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत जोडावे. तर अर्जदार यांनी आपल्या अर्जासोबत शैक्षणिक गुणपत्र, शासन मान्य संस्थेकडून एम-एस-सी-आय-टीचं किंवा CCC जे कोर्स प्रमाणपत्र असेल ते, पॅन कार्ड, अर्जदारांनी तहसीलदाराने जारी केलेला रहिवासी प्रमाणपत्र, अर्जदाराचे पोलीस विभागाकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे 3 महिन्याच्या आतील असावे. अर्जदार यांच्याकडील असलेले सी केंद्राचे सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यासोबत जोडावे. सी केंद्र मंजूर असलेल्या जागेचे अक्षांश आणि रेखांश दर्शवणारा फोटोची प्रत त्या जागेचा उतारा आणि जागा केंद्र चालक यांचे नाव नसल्यास जागा मालकाचे संमतीपत्र किंवा भाडे करार म्हणजे प्रतिज्ञापत्र असलेल्या केंद्राच्या लॉंगिट्यूड लॅटिट्यूड दर्शना फोटोसोबत द्यावं. म्हणजे त्याचं कागदपत्र द्यावं. अर्जदार यांचे कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आपले सरकार सेवा केंद्र नसल्याचे शपथपत्र द्यावं लागणार आहे. अर्जदार स्वतः शासकीय शासकीय याचे सुद्धा तुम्हाला ऍफिडेव्हिट करून द्यावं लागणार आहे. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या नमुन्यानुसार परिपूर्ण अर्ज भरून सादर केलेला असावा. तर अशा प्रकारे ही सर्व अटी आणि शर्ती आहेत. तर खालील जो टेबल आहे या कुठे जागा आहेत, किती जागा आहेत हे सर्व या PDF मध्ये दिलेले आहेत. तर ही PDF सुद्धा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अटॅच करून दिली जाईल किंवा आपल्या
सुमिना तनफिल्टर टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल. तर अशा प्रकारे तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर सेतू सुविधा केंद्र ला फॉर्म भरून द्यावा व तारीख संपायच्या आत फॉर्म भरून द्यावा. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेले नसाल तर सबस्क्राईब करून ठेवून सोबतच बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून ठेवा आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर धन्यवाद मित्रांनो.